कारण सांगतो की काय झालं की ह्या कारखान्याचे चेअरमन साहेब सत्यशील दादा शेरकर त्यांनी मुद्दामून बोललेलं, कारण की शेतकऱ्यामध्ये संभ्रम अवस्था पसरली होती या ठिकाणी. म्हणजे संपूर्ण शेतकऱ्याला अंदाज सांगावं, पीक कसे राहतील ते देखील सांगावं. आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर या ठिकाणी एक अंदाज देखील सांगणारे पावसाचा म्हणजे 2026ला पाऊस कसा राहणार हे देखील सांगू इच्छितो. तर 2026ला यावर्षी काय झालं, प्रसार माध्यमातून म्हणतात की दुष्काळ पडणार आहे असं. तर माझं म्हणणं आहे की यावर्षी दुष्काळ वगैरे काही पडणार नाही, तर तुम्हाला शेतकऱ्यांनी घाबरून जायची गरज नाही. यावर्षी मात्र सरासरी इतका पाऊस पडणार आहे. सरासरी इतका म्हणजे कसा, तर तुम्हाला एक सांगतो, जुन्नर तालुक्यामध्ये दरवर्षी पाऊस किती पडतो, 750 ते 700 मिलीमीटर पडतो. पण 2025ला काय झालं, 800 ते 900 1200 काही ठिकाणी पाऊस झाला. तर तसा 2026ला तितका म्हणजे दुप्पट पडणार नाही, तर सरासरी इतका पडणार आहे, जेमतेम पडणार आहे, पिकाला लागल तसंच पडणार आहे. ज्या वर्षी पाऊस थोडा कमी राहतो ना, त्या वर्षी मात्र पिकं चांगली येतात. म्हणून 2026 नुसत्या तुमच्या जुन्नर तालुक्याच्या साठी चांगलं नाही, संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी चांगलं वर्ष राहणार आहे. आणि आज आहे 7 एप्रिल 2026. आज देखील तुम्हाला सांगतो, आजपासून राज्यात चांगला उन्हाचा पारा वाढत जाणार आहे. पण 20 तारखेच्या नंतर, 20 एप्रिल नंतर तुमच्या जुन्नर भागामध्ये या कारखान्याच्या परिसरामध्ये परत एकदा शेवटच्या आठवड्यात अवकाळीचा सावट येणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात येतात. मे महिन्यात देखील असाच एक अवकाळी पाऊस येणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. पण 2026ला मात्र शेतकरी मालामाल राहतील, कारण की यावर्षी पिकं चांगले येणार आहेत. म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या आनंदाची बातमी. तर जूनमध्ये काय होणार आहे, एकदा 7, 8, 9 जूनच्या दरम्यान एकदा पाऊस पडणार आहे, काही भागात पडणार आहे. त्याच्यानंतर 15, 16 जूनच्या दरम्यान एकदा पाऊस येणार आहे मान्सूनचा, ते काही भागात पडणार आहे. मात्र 22 जून ते 30 जून मध्ये मात्र मान्सूनचा पाऊस पडणार आहे, हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतं. जुलैमध्ये देखील पाऊस पडणार आहे. जुलैपेक्षा मात्र सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये मात्र सरासरीपेक्षा जास्त म्हणजे पाऊस पडणार आहे. म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये काय होणार आहे, म्हणजे सगळीकडे महाराष्ट्रामध्ये परतीचा पाऊस चांगला पडणार आहे. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतं. आणि विशेष म्हणजे चेअरमन साहेबांनी विचारलं की यावर्षी मग थंडी कधी येणार आहे, मग आमचे कारखाने कधी सुरू होतील. तर तुम्हाला एक सांगू देतो, 12 नोव्हेंबरला थंडी येणार आहे. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं.